मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवायचं? मी तर ना या गोष्टीचा आधीच विचार करून ठेवलाय. म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की आपण ना काही थीम्स ठरवूया आणि त्याप्रमाणे नावं फायनल करूया. अगं बाई, नावात कसली आली थीम? अहो म्हणजे हे बघा, मुलाचं आगमन किंवा मुलाचं स्वागत, आरंभ, असं काहीतरी. खरं सांगू का, नाव कसं काळानुरूप असावं, हो की नाही आई? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाला आपलं नाव उच्चारता यायला हवं. नाहीतरी मोठी झाली तरी त्यांना काय ते आपलं नाव सांगता येत नाही. माझी एक मैत्रीण होती ना, तिने आपल्या नातवाचं नाव ठेवलं होतं तादात्म्य. आता तो मुलगा 4थीत गेला तरी त्याला आपलं नाव उच्चारता येत नव्हतं. असं बाई काय व्हायला नको. हो, नाही, नाव कसं सोपं हवं, पण वेगळं हवं. आपण नेटवर शोधूया का? पौराणिक नावांपासून सगळं असतं तिथे. ऍक्च्युली खूप छान आयडिया आहे. हा, मी शोधू? मी शोधते. ए माझ्या डोक्यात एक आलं. आपण असं करूया का, मोनिका आणि विक्रांत यांच्या नावाचं कॉम्बिनेशन. हो चालेल. म्हणजे मो विक्रांत आणि व्ही मोनिका. नाही नाही, वाईट होतं ना, असं नको काहीतरी. ए बाई, नावाचं काय ते जाऊ दे, अर्थानुसार तरी बघा ना काहीतरी. थांबा, मी बघते. नाहीतर आणखीन एक काम करता येईल. ते राशीवरून अक्षर येतं ना, त्याच्यावरून नाव ठेवूया. हा, अगं बाई, त्याच्यासाठी बाळ आधी जन्माला यायला हवं की नाही? हो. हा, मला काही नावं सापडली आहेत. आपण बघूया ही नावं जात आहेत का. पार्श दळवी, नाही, मजा नाही येते. प्रतिमा दळवी, नाही, मॅच नाही होते ना. थांबा, अजून बघते. आरव दळवी. नाव आणि आडनाव जरी वेगळं वेगळं असलं तरी रोज रोज तेच 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 उच्चारून ते एकच वाटायला लागतं. अजून काही नावं आहेत, सांगू का? शार्दूल दळवी, पलाशा दळवी, अभीम दळवी. ए बाई, ते राहू दे तुझं. हे बाळ विक्रांतचं आहे की नाही? मग ते मोठं झाल्यावर आपलं नाव मोठं करणारच. अगो बाई, काय हा पसारा घालून ठेवलाय? येऊ का? अगो बाई, तुम्ही या या. अहो, हो, कोण आलाय पाहिलत का? बसा बसा. वा वा, या बसा. यांनी सहजच भेटायला आले. म्हटलं बऱ्याच दिवसात काही बोलणंही झालेलं नाहीये आपलं. नाही नाही, बरं झालं तुम्ही आलात ते. आमचंच एक काम होतं तुमच्याकडे. हो, माझंही तुमच्याकडे एक कामच होतं. मग आधी तुमचं काम सांगा, आमचं काम तुम्ही पटकन करा. तुमचं काम जास्त महत्वाचं आहे, नाही का? नाही, म्हणजे माझ्या असं कानावर आलंय की मानसीच्या लग्नाचा विचार चाललाय घरात. काय योगायोग आहे बघा, आपल्या दोघांचाही विषय एकच, मानसीचं लग्न. पण माझा विषय तिचं करिअर हा सुद्धा आहे. म्हणजे आजी, मानसी जेव्हापासून माझ्या हॉस्पिटलमध्ये काम करायला लागली तेव्हापासून मी तिच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट पाहते. मग चांगलीच गोष्ट आहे की, अशा मुली मुलांना आवडतात. हो, पण माझं म्हणणं वेगळंच आहे. हे वय लग्नाचं नाहीये तिच्या. हे वय नाही तर कोणत्या वयात लग्न करायचं? अहो, पण तिला आधी तिच्या पायावर तर उभं राहू दे. पण आमची कुठे नाही पायावर उभं राहायला. हो, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि लग्न या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला नाही जमणार.
हो, आम्ही पण तेच म्हणतोय. नाही नाही, आणि एकदा का लग्न झालं की करिअर वगैरे विसरा, सगळं नाही होत ते. मला वाटतं हा गैरसमज आहे. आम्ही जो मुलगा निवडला आहे तो अगदी समजूतदार आहे हो. कोण म्हणतं तिला करिअर करू नको म्हणून? लग्नानंतर तो स्वतः तिला काम करायला द्यायला तयार असेल तर? अहो सलील पंडित, खूप स्थळं आणि पत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर हे स्थळ सापडलंय असं तुम्ही म्हणालात ना तरी चालेल. कसं आहे आत्या, आम्ही तुमचा आदर करतो, तुमच्या मतांनाही मान देतो, पण ह्या बाबतीत एक सांगू का? हा मुलगा आमच्या हातातून गेला तर खरंच आम्हाला वाईट वाटेल. करिअर आहे म्हणजे खूप महत्वाचं आहे, पण करिअरच्या आड वय येत नाही ना. पण लग्नाच्या बाबतीत वय नेहमी आड आलेलं आहे आणि येत राहणार. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही तिला लग्नासाठी तयार करा. नाही हवं तर आम्ही निवडलेला मुलगा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटा ना त्याला. पटतंय ना तुम्हाला? आता तुमचं काम सांगा. अहो थांबा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. हा, झाला विचार करून की अजून चालू आहे? नाही झालं अजून. एवढा कसला विचार करताय बाबा? नाही मॅडम, अहो नाहीतरी आपल्याला कमी वेळ असतो, थोडा वेळ आमच्यासाठी द्या. हो का? मग उठसूट जाऊ नकोस ना फॉरेनला. मी सांगत नाही जा म्हणून. मी जाणारच नाहीये. मग मी पण बघतो तू माझ्यासाठी किती वेळ देतेस ते. चॅलेंज हरायची सवय नाही आहे मला. कोण हरणार कोण जिंकणार हे आपण नंतर ठरवूयात. बर, पण मला एक सांग, तू एवढा कसला विचार करतेस? मानसीचा. मानसी? अच्छा, म्हणजे मोनिकाची बहीण. हो, आत्ताच त्यांच्या घरी जाऊन आले देशपांड्यांकडे. बर, मग त्यांना तिचं लग्न करायचंय, पण आत्ता ती त्या लग्नाला तयार नाहीये. तुला म्हणाली का तसे ती? हो, तिच्या वागण्यावरनं कळलं मला. पण तुला सांगते, खूप हुशार मुलगी आहे ती. आणि हे लग्नाचं सुरू झाल्यापासनं खूप चुका होत आहेत तिच्या हातून. म्हणजे लग्न हे जर तिला बर्डन वाटत असेल तर हे लग्न व्हायला नको ना. नाही, आता लग्न व्हायला नको हे मला पटतंय, कारण करिअर महत्वाची गोष्ट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे नेमकं तिला काय वाटतं? एनी स्पेसिफिक रिझन? मुलगा चांगला नाहीये की हिला कुठला चांगला मुलगा आवडलाय? निर्मला, मला तुझ्याकडे बघून पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो. मुलगा चांगला नाही की तुला तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा आवडला? एक्झॅक्टली. निर्मला, म्हणजे बघ, आपण एकमेकांना भेटत नसून सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे मला करेक्ट कळतं. कोण आहे मुलगा? विक्रांत. व्हॉट? काय चाललंय? काम कर. तुझं कामात लक्ष आहे की नाही हेच पाहायचं होतं मला. आहे माझं लक्ष. अजिबात नाहीये.
कारण तुझं जर कामात लक्ष असतं तर मी काय चाललंय विचारल्यावर तू वर पाहिलं नसतेस. हो का? हे बघ मानसी, मला हे अशा पद्धतीचं काम आवडत नाही. नाही म्हणजे मी रागावत नाहीये, पण काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्याच बऱ्या नाही का? हो आत्या. आणि हो, चार्टचं काम कंप्लीट करत असताना कुठल्याही वैयक्तिक म्हणजे पर्सनल गोष्टींचा विचार केलेला मला चालणार नाही. हो यू बेटर अंडरस्टँड. त्या चला हसत बसू नका, ते चार्ट कंप्लीट कर आणि झालं की सांग मला. पण निघू. निर्मला, काहीतरी चुकतंय. काही चुकत नाही. अरे मैत्री आहे त्यांची. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय, त्यांची मैत्री आहे. अरे पण चांगले मित्रच लाईफ पार्टनर बनू शकतात. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण विक्रांतची मेवणी आहे ती. मोनिका त्याची बायको आहे म्हणून. म्हणजे मोनिका आणि विक्रांतचा आता डिवोर्स होणार. व्हॉट? हुल्डा अजूनही कोणालाही माहित नाहीये आणि तूही कोणाला सांगू नकोस. निर्मला, तुझ्या डोक्यात काय चाललंय हे? मी आता फक्त विक्रांतचं कसं भलं होईल याचाच विचार करते. हे बघ, हा भल्याचा विचार चुकीच्या मार्गाने चाललाय. निरंजन, इट्स प्लॅनिंग. सो व्हॉट इज रॉंग इन इट? काय चूक काय त्याच्यात? तू गायनेक आहेस, तू आजपर्यंत एवढी बाळंतपणं केलीस, पण मला सांग निर्मला, आजपर्यंत एका तरी बाळाची एक्झॅक्ट जन्मवेळ तू सांगू शकलीस? त्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे? संबंध आहे, संबंध आहे. रिलेशन्स आर लाईक बर्थ. ती जन्माला आपोआप यावीत, ती घडवायला जाऊ नयेत. हे बघ, नाती जुळणार असतील तर ती जुळतात, ती जाऊन जुळवावी लागत नाही. आणि म्हणून या प्रकरणात तू काहीही लक्ष घालायचं नाहीस. हे बघ, जे जसं घडतंय ना ते तसं घडू दे, घडवायला जाऊ नकोस. आहे ते सुद्धा बिघडेल. हो पण प्लीज माझा ऐक. मुलांना जन्म घ्यायला मदत करतेस, पण नात्यांना जन्म घ्यायला मदत करू नकोस. इज दॅट क्लिअर? येस. येस. ओ हाय, मी सलील पंडित. हाय. ओ, आपण भेटलोय. राईट, गाडी बंद पडली होती तुमची. बोला ना. मी ऍक्च्युली मानसीला भेटायला आलोय. अच्छा, थांबा मी. हो. एक्सक्यूज मी सर, ऍक्च्युली मॅम बाहेर गेले आता. हो का? ओके, परत कधी येतील? मला त्याचा काही अंदाज नाहीये. हो का? बर. तसा मी सहज आलो होतो, पण मानसी नाही भेटली. नो प्रॉब्लेम, बेटर लक नेक्स्ट टाइम. चलो बाय. 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 मानसी, मानसी काय चाललंय? काय झालं? मी काम करते, तूच म्हणाला ना काम कंप्लीट कर म्हणून. मी कामाविषयी नाही, सलील पंडित विषयी बोलतोय. विक्रांत, मला उत्तर हवंय, कारण हे खूप विचित्र आहे. काय वाटलं असेल त्याला? मला एक सांग, तू सलील पासून का पळतेस? आणि हा योगायोग नाहीये, ही चुकामुक नाहीये, तू मुद्दाम करतेस. आत्ता भेटलो मी त्याला दुसऱ्यांदा. मानसी, हे चुकीचं आहे असं नाही वाटत आहे का तुला? मला नाही माहित, पण मला नाही भेटावं असं वाटत आहे त्याला. पण प्रॉब्लेम काय?
बोल. विक्रांत, आत्ता ना बाळाच्या नावाबद्दल डिस्कशन होत होतं. मला काय वाटतंय मला खरंच कळत नाहीये. म्हणजे इतका त्रास होत असताना, इतक्या वेदना होत असताना आता मला काय वाटतंय ना ते मला खरंच सांगता येत नाहीये. विक्रांत, आई होणं ही प्रोसेस इतकी छान असते आत्ता कळतंय मला. खूप वेडी होते मी, किती मूर्ख होते ना ते आत्ता कळतंय. आपल्यामुळे एका जीवाला जन्म मिळणार आहे, गोष्ट इतकी मोठी असते, इतकी छान असते, ते आत्ता कळतंय. विक्रांत, तुला माहितीये आता ना बाळाचं नाव काय ठेवायचं याच्याबद्दल डिस्कशन होत होतं. तर आजी म्हणत होत्या की बाळाचं नाव हे आपल्या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. तुला काय वाटतं? पण मला मॉडर्न नाव अजिबात नको या. हे बघ, समजा मूल झालं ना तर. पास मोनिका, मला नाही बोलायचंय बाळ, बाळंतपण, मूल या विषयावर, कळलं? आणि आपलं बाळ, आपलं. हो विक्रांत, मी बायोलॉजिकली तर बोलतच नाहीये, पण इमोशनली आज मी आहे म्हणून ते बाळ जन्म तरी घेत आहे. नाहीतर तू तर त्याला केव्हाच म्हणे आपलं बाळ. विक्रांत, आणि तुझं हे रडणं बास झालं. ह्या खोट्या रडण्याचा आता माझ्यावर तरी काहीच परिणाम होणार नाही, कळलं? विक्रांत, विक्रांत प्लीज माझं. विक्रांत, काय बोलत होतो मी? हा, तू का पळतेस सलील पासून? हा त्याचा इन्सल्ट नाहीये का मानसी? आणि तो काय असाच आला नव्हता, त्याला काहीतरी वाटतंय म्हणून आला होता ना. बरं, तो दिसायला चांगला आहे, कमावताय, आणि आपल्याला काय माहिती आधी आणखी कितीतरी स्थळ सांगून आली असतील त्याला, तरीही त्याने तुला भेटायचं ठरवलंय. मी बोलू? प्लीज, तेच ऐकायचं मला, बोल. मला ना दडपण आलंय या सगळ्याचं. मी प्रेशराइज होतीये विक्रांत. त्याच्या प्रत्येक भेटीनंतर गोष्टी इतक्या वेगाने घडतील, आणि हे स्वतःच्या कल्पना बाजूला ठेव मानसी. आणि लग्न म्हणजे काही झटपट होणारी गोष्ट नाहीये, त्यासाठी वेळ लागतो. आणि मन जुळल्याशिवाय तुला कुणीही जबरदस्ती नाही करणार लग्नाची. बरं, मुलगा वाईट असता तर गोष्ट वेगळी आहे, आणि सगळ्यात आधी तो चांगला आहे की वाईट आहे हे तरी बघ. मानसी, जसं नकार देताना आपण आपल्या स्वप्नांचा विचार करतो, तसाच तो समोरच्याच्या स्वप्नांबद्दलही करायला शिक. आणि तू अशी नाहीयेस, तू आधी दुसऱ्यांचा विचार करतेस. तुझं काय चाललंय? त्याला खरंच मनापासून भेट. हे असं खेळण्याआधीच मैदान सोडून नको जाऊस. मला सांग, तो न आवडण्यामागे दुसरं काही कारण नाहीये ना? म्हणजे तुझ्या मनात दुसरं कोणी नाहीये ना? मग 100% प्रयत्न कर. गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. ऑल द बेस्ट. चला निघूया. मी बाहेर गाडीजवळ आहे, तू ये. मी ना होप्स अशा जनरली सोडत नाही. म्हणजे मला नकार देऊन जर तुला बरं वाटणार असेल तर माझी त्याचीही तयारी आहे. हो, म्हणजे इतरांच्या आनंदात आनंद शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो.